नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची पूजा केली जाते. रात्री जागरण केले जाते, चंद्राची पूजा केली जाते. त्याचबरोबर आठवलेल्या गोड दुधाचा नैवेद्य चंद्राला दाखवला जातो. हे अमृत समान दूध सर्वजण प्रसाद म्हणून घेतात. चंद्रासोबत देवी लक्ष्मी, इंद्रदेव, कुबेरदेव यांची देखील पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी, भगवान विष्णू आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. 2025मध्ये कोजागिरी पौर्णिमा सोमवार दिनांक 6 ऑक्टोबरला आहे. सोमवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 पौर्णिमा सुरू होईल आणि मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 पौर्णिमा संपेल. त्यामुळे सोमवारी रात्री 12 ते 1:30 या काळात आपण चंद्राची पूजा करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र, देवी लक्ष्मी, इंद्रदेव आणि कुबेरदेव यांची साधी सोपी पूजा मांडणी कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची पूजन करून कुबेर देवांची पूजा करायची आहे. तुमच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल किंवा कुबेर यंत्र असेल त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता. कुबेर देवांची मूर्ती किंवा कुबेर यंत्र नसेल तर आपण सुपारी घेऊन त्यांची पूजा करायची आहे. सर्वप्रथम आपण सुपारीला अभिषेक घालायचा आहे. भगवान कुबेर हे धनसंपत्तीचे दैवत आहेत. त्यामुळे आपण धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी, आपली आर्थिक समस्या सुटण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला भगवान कुबेरांची अशी पूजा जरूर करावी. वर्षातून एकदाच भगवान कुबेरांची अशी पूजा केली जाते. अभिषेक घालून झाल्यानंतर आपण तांदळाची रास करून त्यावर कुबेर देवांची पूजा करायची आहे. कुबेर देवांना आपण हळद कुंकू, अक्षता अर्पण करायची आहेत, फूल अर्पण करायचं आहे, कापसाचे वस्त्र अर्पण करून कुबेर देवांची पूजा करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेलाच नवान्न पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमतात, खेळतात, जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असे मानले जाते. भगवान कुबेरांची पूजा झाल्यानंतर आपल्याला येथे कलशाची स्थापना करायची आहे. या कलशावर आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक काढण्याला विशेष असे महत्त्व आहे, पण ते स्वस्तिक अगदी बरोबर काढणे महत्त्वाचे आहे. कधीही आपण क्रॉस करून स्वस्तिक काढू नये, तर मधल्या बिंदूकडे सर्व रेषा याव्यात अशी आपण स्वस्तिकाची सुरुवात करायची आहे. 4 बिंदूसुद्धा त्या स्वस्तिकमध्ये असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूला 2-2 रेषा देखील असणे आवश्यक आहे. असे हे पूर्ण स्वस्तिक आपण त्या कलशावर काढायचे आहे. स्वस्तिक काढणार नसाल तर हळदी कुंकवाची 5 बोटे आपण त्या कलशावर ओढावीत. या कलशामध्ये पाणी घालून त्यावर 1 रुपयाची नाणे, सुपारी, हळद कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. तांदळाची रास करून हा कलश त्यावर ठेवायचा आहे. या कलशाला आपण विड्याची किंवा आंब्याची एखादी डहाळी त्या कलशामध्ये ठेवायची आहे आणि त्यावर आपण एक नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवला नाही तरी चालेल. हा कलश म्हणजे आपण येथे इंद्रदेवांची स्थापना करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेला इंद्रदेवांची पूजा करण्याला देखील विशेष असे महत्त्व आहे. आंब्याचा डहाळा हा कुबेरदेवाचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर आपण कलशावर जर नारळ ठेवला असेल तर त्याचीही आपण पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा. लक्ष्मी ही अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी अशी सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. जो माणूस आळशी आहे, झोपाळू आहे, तो समोर आलेल्या लक्ष्मीला देखील ओळखत नाही. देवी लक्ष्मीची मोठी बहीण म्हणजे अक्काबाई. तिची जर अवकृपा झाली तर लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. अशी ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी रात्री अनेक घरावर फिरत असते. कोण झोपले आहे, कोण जागत आहे ती पाहत असते. झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते आणि जे जागरण करत आहे त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला जागरण करण्याला विशेष असे महत्त्व आहे. कोण जागतो, को जागृती यावरून पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र ही पृथ्वी फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा कोण नाही हे तो पाहत असतो. वारंवार को जागृती असे विचारतो. यावरून कोजागिरी हे नाव रूढ झाले आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीची या दिवशी पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. यासोबत तुम्ही भगवान विष्णूंची देखील पूजा करू शकता किंवा फक्त देवी लक्ष्मीची पूजा केली तरी चालेल. त्यानंतर आपण चंद्राची पूजा करायची आहे. यासाठी आपण तांदळाचा भरीव गोल करून त्याची पूजा करू शकता किंवा एखादी सुपारी घेऊन त्याची चंद्र म्हणून पूजा करू शकता किंवा एखादा चांदीचा सिक्का असेल तर त्याची देखील आपण चंद्र मानून पूजा करू शकता. चांदीचा सिक्का नसेल तर 1 रुपयाचे नाणे घेऊन देखील तुम्ही चंद्राची पूजा करू शकता.
मी येथे चांदीचा सिक्का घेऊन त्याची चंद्र म्हणून पूजा करणार आहे। तर त्या चंद्राची पूजा करत असताना आपण हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत आणि चंद्रदेवांची पूजा करायची आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बाहेर चूल घालून किंवा गॅसवर दूध उकळले जाते, आठवले जाते आणि चंद्राची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो। पण सगळ्यांनाच हे जमणे शक्य नसते, तर आपण आपल्या घरातील गॅसवर देखील असे दूध आठवू शकतो आणि थोडा वेळ चंद्राच्या शीतल प्रकाशात ठेवून नंतर तो चंद्राला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून सर्व घरातल्यांनी घ्यायचा आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अशी साधी सोपी पूजा मांडणी करून ठेवायची आहे। रात्री 12 नंतर आपण पूजा करायची आहे। धूप दीप लावायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि जो काही आठवलेल्या दुधाचा नैवेद्य असेल तो देखील ही पूजा मांडणी केली आहे तिथे दाखवायचा आहे। त्यानंतर आपण घरातील सर्वांनी हा प्रसाद म्हणून हे दूध सर्वांनी घ्यायचं आहे। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव। या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो। संपूर्ण वर्षभरामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा सर्वात मोठा आणि आकर्षक असतो। कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपल्या घरातील सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांना देखील ओवाळले जाते, त्यांचे देखील औक्षण केले जाते। तर कोजागिरी पौर्णिमेला आपण चंद्राच्या पूजेसोबत काही सेवाही करायच्या आहेत। यामध्ये आपण श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र 11 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 11 वेळा, श्री कुबेर मंत्र 1 माळ जप करायचा आहे। 16 वेळा किंवा किमान 1 वेळा तरी आपण श्रीसूक्त म्हणावे। त्यानंतर आपण व्यंकटस्तोत्र म्हणायचे आहे। व्यंकटस्तोत्र तुम्ही 1 वेळा म्हणू शकता, 11 वेळा म्हणू शकता किंवा 21 वेळा म्हणू शकता। त्याचबरोबर आपण विष्णू सहस्रनामाचे देखील या दिवशी पठण करायचे आहे। या सेवा आपण कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून कराव्यात। कोजागिरी पौर्णिमेला आपण देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेरांशी ज्या सुपाऱ्या पुजतो त्याच सुपाऱ्या आपण देवाच्या लक्ष्मीपूजनावेळी वापरायच्या आहेत। यासाठी आपण कोजागिरी पौर्णिमे दिवशी ज्या सुपाऱ्या पुजल्या आहेत त्या काढून आपण त्यावर नाव घालून ठेवायचं आहे आणि त्यास आपण लक्ष्मीपूजना दिवशी पुजायचे आहेत। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।